दरम्यान उद्धव ठाकरे भाऊसाहेब वागचौऱ्यांच्या मतदारसंघामध्ये आज आहेत। शिर्डी इथं उद्धव ठाकरेंचा एक कार्यकर्ता मेळावा सुद्धा आज आयोजित करण्यात आलेला आहे। 3 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरू आहे। फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहेत। पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे आता कंबर कसून सध्या मैदानात उतरले। भाऊसाहेब वागचौऱ्यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे दौरा करतायत। शिर्डी इथं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत, त्यांच्यासोबत संवादही साधतायत। सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील। त्यापूर्वी उद्धव ठाकरे साईबाबांचं दर्शन सुद्धा घेणार असल्याचं समजतंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहे। महेंद्र, तू उद्धव ठाकरेंचा दौरा कव्हर करतोयस आणि आपण बघितलं असेल तर फुटीर खासदारांच्या या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जात आहेत। तिथे पक्षाची पुन्हा एकदा नव्यानं बांधणी करतायत। कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम उद्धव ठाकरे करतात। आज भाऊसाहेब वागचौऱ्यांच्या शिर्डी विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ते आहेत। काय माहिती आहे? आज कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय ठाकरेंना? सिद्धेश, पाहायला गेलं तर गेले 2 दिवस आपण पाहतोय उद्धव ठाकरे मराठवाडा विदर्भ दौरा करत आहेत आणि परभणी, हिंगोली, धाराशिव या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद पाहायला मिळायचं दिसून येते। आणि आज ते शिर्डी येथे, म्हणजे आजचा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा 3रा दिवस आहे। शिर्डी येथे दौरा आहे हा। भाऊसाहेब वागचौरे जे खासदार आहेत ते त्यांनी बंडखोरी करत शिंदेच्या सेनेत गेले। त्यानंतर या ठिकाणी जे ते उद्धव ठाकरे आज शिर्डीत पोहोचलेत। मात्र उद्धव ठाकरे आज जे ते 11:30 वाजता एक मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर साईबाबांचं जे ते शिर्डी जाऊन दर्शनही घेणार आहेत। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर असतील, खासदार बंडू जाधव असतील, यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बरेच जे ते शिवसैनिकांबद्दल सांगितलं। मात्र आज भाऊसाहेब वागचौरे यांच्याबद्दल काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण बंडू जाधव यांनी खासदारांच्या बैठकीला गैरहजेरी लावली होती आणि त्यावरूनही त्यांनी त्यांच्या मुलीचं कारण दिलं होतं की सोयरीक जुळणार आहे, मात्र यांनी शिंदेची सोयरीक जुळवली होती, अशा प्रकारची टीका केली होती। ओमराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली होती। मला ओम हा माणूस म्हणून आता जे ते चांगला वाटत होता, मात्र तो माणूस नाहीये तर तो खासदार म्हणून आता तो त्यांच्याकडे गेलाय। मी प्रयत्न केले होते, मात्र भाऊसाहेब वागचौरेंबद्दल आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान उद्धव ठाकरेंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी, तो सुद्धा आपण बघूयात। या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे यांच्या बंडखोरीनंतर सभा पार पाडणार आहे आणि या सभेची जी जय्यत तयारी आहे ती संपूर्ण पूर्ण झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। निष्ठेची वज्रमूत या मृदुवाक्य हातात घेऊन या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2 वेळा ज्या खासदारकीची संधी ज्या भाऊसाहेब वागचौऱ्यांना शिवसेनेतून दिली, त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी आहेत साथ सोडल्यानंतर आता हा पहिली जी सभा आहे ती या ठिकाणी राहता येतील सिद्ध संकल्प लॉन्स या ठिकाणी आता पार पाडण्याने संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। या सभेकरता कालच या जे आहेत उद्धव ठाकरे जे आहेत हे शिर्डीमध्ये मुक्कामी दाखल झालेले आहे। या ठिकाणी आता ते यापूर्वी प्रथम ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे दर्शन आणि त्या पाठोपाठ जे आहेत ते या सभेत शिवसैनिकांना जे आहेत संबोधित करणारे या ठिकाणी जे आहेत विविध आमदार असतील, संपर्क प्रमुख असतील, हे या ठिकाणी जे आहे ते पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आलेले पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जे आहेत ते नेमकी काय आदेश देणार आणि या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे यांनी जी या शिवसेनेची साथ सोडली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी साथ सोडली आहे, त्यानंतर ते आपल्या कोणत्या भाषेत, कोणत्या शब्दात त्यांचे समाचार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहिल्यानगर। दरम्यान ठाकरेंची सेना आता